रणजित सिंह मोहिते पाटील. धन्यवाद सभापती महोदय. आज दुसऱ्यांदा ह्या सभागृहामध्ये मी येतोय आणि आज निवृत्त होतोय. मग तुमचं पहिल्यांदा 2003 साली मला ह्या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली. 6 वर्ष काम झाल्यानंतर 2009ला राज्यसभेमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. आणि माझ्या कुटुंबातले 3 व्यक्ती, माझे काका प्रतापसिंह मोहिते पाटील हे 2दा या सभागृहात आले. वडील देखील ह्या सभागृहामध्ये त्यांनी काम 2 वर्षासाठी म्हणून केलं. आणि 3 पिढ्याचा उल्लेख माझ्या कुटुंबाबद्दल ह्या ठिकाणी झाला. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय काकी यांनी आमच्या कुटुंबाचा, आपल्या कुटुंबाचा ह्या ठिकाणी ऋणानुबंध ह्या ठिकाणी दाखवले. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला विशेष या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की मी भाग्यवान आहे. ह्या दुसऱ्यांदा ह्या सभागृहामध्ये येत असताना, मी शपथ घेत असताना आदरणीय उद्योजक ठाकरे साहेबांच्या बरोबर मला त्यांच्या समवेत ह्या सभागृहाची शपथ घेण्याची मला संधी मिळाली. की ज्या कुटुंबाचे संबंध 2 पिढ्याचे आहेत. राज ठाकरे हे माझे मित्र आणि आम्ही 90च्या दशकामध्ये असताना आम्ही अनेक वेळा मातोश्रीवरती आम्ही जायचो. म्हणजे असं वर्षानं 2 वर्षांना नाही, अगदी 3 महिन्यानं 4 महिन्यानं आम्ही जायचो. आणि आदरणीय आम्हाला त्या ठिकाणी जेवण द्यायच्या. आणि त्यामुळं एक आपुलकीचं म्हणजे घरगुती वातावरण, आम्ही सगळी मुलं होतो, राज आणि आम्ही मित्र. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही दादा म्हणून झाक मारतो. आणि त्यांच्याबरोबर मला ह्या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली. आदरणीय नीलमताई असतील, प्रवीण दटके असतील, आम्ही सर्वजण या सभागृहामध्ये एकत्र आलो. आणि ही येण्याची संधी मला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळवून दिली. मला थोडंसं पाठीमागं जायचं आहे. विधानसभेच्या 2014च्या विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या. अजून ती निवडणूक झाली नव्हती. मी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब, त्यावेळेस ते विरोधी पक्ष, त्यावेळेस ते पक्षनेते म्हणून, पक्षाचे अध्यक्ष म्हणून होते. मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघंही पुण्यावरनं अगदी मुंबईपर्यंत मी गाडी चालवत होतो. आम्ही त्यांच्या शेजारी मी बसलो होतो, मी गाडी चालवत होतो. त्यावेळेसपासूनची एक संबंध आमच्या दोघांचे होते. त्यांनी कायम आधार दिला, त्यांनी कायम त्या ठिकाणी मदतीचा हात दिला. नंतर ते मुख्यमंत्री झाले. 2019ला माझा पक्षप्रवेश झाला. आणि ज्यावेळेस पक्षप्रवेश होण्याच्या अगोदर देखील आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर देखील मला कायम त्यांनी साथ देण्याची, सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांच्यामुळंच मी ह्या सभागृहामध्ये आलो, भारतीय जनता पक्षामुळंच मी ह्या सभागृहामध्ये आलो. त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचे, भारतीय जनता पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. जसं आता आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की या सभागृहाची एक परंपरा आहे, एक इतिहास आहे. साने गुरुजी असतील, वि. स. खांडेकर असतील, नादो महानोर असतील, जयंतराव टिळक साहेब असतील, बापूसाहेब काळदत्ते असतील, अशी अनेक नावं घेता येतील. आदरणीय शरद पवार साहेब देखील ह्या सभागृहाचे नेते म्हणून राहिलेले आहेत, विरोधी पक्ष म्हणून राहिलेले. नितीन गडकरी साहेब होते, विनोद तावडे होते. मी सभागृहात पहिल्यांदा ज्यावेळेस आलो त्यावेळेस गडकरी साहेब विरोधी पक्ष नेते होते, अरविंद सावंत होते, दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते. हे सगळी दिग्गज मंडळी ह्या सभागृहामध्ये मी पाहिलेली आहेत. आणि अतिशय तुल्यबळ अशी भाषणं किंवा एक वैचारिक भाषणं, विरोधाला विरोध म्हणून नाही, कुणाची चेष्टा करायची म्हणून नाही, पण एक चांगली भाषणं मी ह्या सभागृहामध्ये पाहिलेली आहेत. आदरणीय अनिल प्रभूसाहेब देखील ह्या ठिकाणी आम्ही एकत्र त्यावेळेस पहिल्या टर्ममध्ये मी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे काम करत असताना त्यावेळेस मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सर्वात तरुण मी आणि विनायकराव मेटे होतो. आणि सगळे ज्येष्ठ मंडळी होती. ते सभागृह त्यावेळेस मी पाहिलं किंवा आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे एक वेगळी परंपरा असलेलं हे सभागृह आहे. मी अधिकचा जास्त वेळ घेणार नाही.
बरेचसे मुद्दे ह्या ठिकाणी मी तयार केले होते, पण सरकार पक्षांना ह्या ठिकाणी काम करायचं आहे. मला आठवतंय एक किस्सा की शरद पवार साहेबांना काय काम होतं, मुख्यमंत्री होते आणि वसंतराव चव्हाण साहेब ह्या सभागृहामध्ये एका बिलावरती भाषणासाठी उभा राहिले आणि बिलावरती भाषण किती तास झालं तर वसंतराव चव्हाण साहेबांचं भाषण 11 तास झालं. तर का 11 तास झालं तर पवार साहेब त्यांना म्हणले, वसंत भाषण चालू ठेव, मी दिल्लीला जाऊन येतो. ही इतिहास ह्या सभागृहाचा आहे. खडसे साहेबांनी देखील 9 तास भाषण केलेलं आहे. जयंतराव टिळक साहेबांचा उल्लेख ह्या ठिकाणी झाला. अगदी शिस्तप्रिय व्यक्ती, सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. मंत्री जर चुकला भाषण उत्तर देताना तर मंत्र्यांना अगदी खडसावून सांगायचे की अभ्यास करून या आणि मगच उत्तर द्या. तसंच दुसरं एक उदाहरण झालं पवार साहेबां मुख्यमंत्री असताना. विरोधी पक्षाने प्रश्न विचारले होते, मंत्री उत्तर देत होते, तरी विरोधी पक्ष प्रश्न विचारत होता. शेवटी मंत्री चिडले आणि तुम्हाला समजत नाही का किती वेळा उत्तर द्यायचं असं मंत्री म्हणाले. शरद पवार साहेबांनी मंत्र्यांना कॅबिनमध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं, विरोधी पक्षाचं काम आहे प्रश्न विचारण्याचं आणि आपली जबाबदारी आहे उत्तर देण्याची, आणि त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं बोलता कामा नये. त्यामुळे ही शिस्त, रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतील, आपण असाल, एक शिस्तप्रिय शिवाजीराव देशमुख साहेब असतील, सगळ्यांनी या सभागृहाला एक शिस्त लावलेली, एक वेगळ्या पद्धतीचं कामकाज ह्या सभागृहानं पाहिलेलं आहे. जयंतराव पाटील साहेब होते शेतकरी कामगार पक्षाचे, अगदी तडफेर कामगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले. इतिहासामध्ये मृणाल टेगोरे असतील, ह्यांनी मुंबईबद्दलच्या कामगारांबद्दलच्या महिलांबद्दलचे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आपण पाहिलेले, त्या सभागृहाने पाहिलेले आहेत. आणि त्यामुळं ह्या सभागृहाची गरिमा, ह्या सभागृहाची उंची राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ना, आपण ती राखत आलेलो आहोत. कारण की महाराष्ट्र आपल्याला पाहतोय. मला आठवतं मी या सभागृहात ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस पतंगराव कदम साहेब मंत्री म्हणून होते. मी काही प्रश्न विचारले, पतंगराव कदम साहेबांनी साधं उत्तर दिलं. विजयदादाच्या पोराचा प्रश्न आहे, उत्तर देताना विजयदादाच्या पोरानं विचारलेला प्रश्न आहे, तुझं काम करतो, विषय संपला. साधं प्रश्न, साधी माणसं होती आणि मोठ्या मनाची माणसं होती. दिलदारपणानं त्यांनी सगळ्यांनी कामं केली. मी ज्यावेळेस पहिलं भाषण 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त माझं या सभागृहातलं पहिलं भाषण आहे. आणि त्याच्यानंतर मला दिलीपराव देशमुख साहेब, विलासराव देशमुख साहेबांचे बंधू, यांनी मला चिठ्ठी पाठवली, हे अतिशय सुंदर भाषण रंजित, आणि ती चिठ्ठी मी अजून जपून ठेवलेली आहे. आणि त्यामुळं सांगण्याचा मतितार्थ हेच आहे की आपण ह्या सभागृहाचं सगळं हे वैभव राखत असताना, पुढं नेत असताना, ही आपल्या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. ह्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ह्या सभागृहाचं फार महत्त्व आहे. 1970 आणि 80च्या दशकामध्ये ज्यावेळेस सहकार चळवळ महाराष्ट्रात उभा करायची होती त्यावेळेस ह्याच सभागृहानं मार्गदर्शन तत्व घालून दिलेले आहेत. खालच्या सभागृहात चर्चा झाली, पण हिथं दिशादर्शक त्या ठिकाणी देण्यात आली आणि महाराष्ट्रातली सहकार चळवळ उभा राहिली. त्याला कैलासवासी वसंतदादा पाटील साहेब की ज्यांनी या महाराष्ट्राचं एक वेगळं धोरण, शैक्षणिक धोरण, मेडिकलचं आणि इंजिनिअरिंगचं धोरण आणत असताना ह्याच्यावरती बरीच चर्चा झाली. पाण्यावरती प्रश्न ज्यावेळेस इथं चर्चा व्हायची, विरोधी पक्षाकडनं टक्केवारी विचारली जायची, किती टक्के सिंचनाखाली आलं, काय झालं. वसंतदादांचं साधं उत्तर असायचं, शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोचलं पाहिजे. आणि त्यामुळं साध्या मनानं, साध्या विचारानं किंवा जास्ती शब्द जड न वापरता ह्या महाराष्ट्राचा ह्या ठिकाणी पाया रचला गेलेला आहे, ह्या विचारातनं पाया रचला गेलेला आहे. आणि तेच हे सभागृह आहे. ह्या सभागृहामध्ये मला काम करत असताना अनेकांनी साथ दिली. शशिकांत शिंदे साहेब असतील, या ठिकाणी अनिल प्रभूसाहेब असतील, सचिन भाऊ असतील, इथं आमचे नेते, सभागृहात आम्हाला बोलण्याची संधी प्रवीण भाऊंनी दिली. त्यामुळं हे सगळं ह्या ठिकाणी काम करत असताना आपण सहकार्य केलं. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केलं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या ठिकाणी सहकार्य केलं. आणि मला आवर्जून सांगायचं की ह्या सभागृहात आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आमचं इंट्रोडक्शन, आमची ओळख कैलासवासी आदरणीय अजितदादांनी करून दिली. त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो, सरकार म्हणून दादा ह्या पक्षात होते. अजितदादांनी माझी ओळख करून दिली. ती क्लिप अजून देखील माझ्याकडे आहे. आणि आज वहिनी
आमच्या निरोप समारंभाला या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. हे दुःख देणारं वहिनी आहेत ह्याचा आनंद आहे, पण हे एक दुःखद हे मनामध्ये हे देखील आहे. आणि त्यामुळं ह्या सभागृहात आपण सगळेजण आपण सगळ्यांनी मानपान दिला, सगळ्यांनी सहकार्य केलं, आपण सहकार्य केलं, प्रशासनाने आपण सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल आपल्या माध्यमातून सर्व सभागृहाचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.